परिषदेच्या जे अनुसूचित जाती जमातीवर जे आरक्षण पडलं आहे यावर आता पुढचा राजकीय परिणाम काय होईल आणि विखे परिवाराची भूमिका काय असेल? नाही, याच्यामध्ये भूमिका असायचं काही कारण नाही. यापूर्वी देखील नगराध्यक्षपदाला एसटीचं आरक्षण राहिलेलं आहे. जे आता विद्यमान मंदिर प्रमुख आहेत त्यांच्याच मिसेस या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. अजून 1-2 नगराध्यक्ष एसटीचे राहिलेले आहेत. त्यामुळे हे काही नवीन प्रथा नाही शिर्डीमध्ये जेवढं ओपन समाज आहे तेवढाच तुलनात्मक एसटी समाजाचा देखील लोकसंख्या आहे आणि म्हणून स्वाभाविक होतं. याच्यामध्ये काही फार मोठं कोणी सिद्ध करायची आवश्यकता नाही की एसटी समाजाला तुलनात्मक संधी मिळाली पाहिजे. बाबांनी निर्णय घेतला, चिठ्ठ्या निघाल्यामध्ये एसटी समाजाला न्याय मिळाला. जरी तसं झालं असेल किंबहुना ओपन जरी असतं तरी शिर्डीमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून जे काम आज महायुती सरकारने केलं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी केलं, उपमुख्यमंत्री महोदयांनी केलं आहे, शिर्डीमध्ये पूर्ण बहुमताने महायुतीची सत्ता येणार ही काळी दगडावरची पांढरी रेघ आहे ती आम्ही आणू. नगर परिषदेवर जे ओबीसी आरक्षण पडलं आहे त्या ठिकाणी नेमके काही जण कुणबी देखील आहे. कुणबी उमेदवार म्हणजे कुणबी प्रमाणपत्र असलेला व्यक्ती तुम्ही ओबीसी मध्ये उमेदवार म्हणून देणार? मराठा उमेदवार नाही. आता मागच्या वेळेस जेव्हा तिथं ओपन जागा होती तेव्हा ओबीसी समाजाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्हाला उमेदवारी मिळावी. तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की ही ओपनची जागा आहे, आपण थोडं थांबावं आणि ओपनलाच राहू द्यावं. जेव्हा अधिकृत ओबीसीची जागा येईल तेव्हा तुम्हाला आम्ही न्याय देऊ. मला परत आनंद वाटतो की बाबांच्या आशीर्वादाने ते संधी त्यांना मिळेल. आणि आता ज्या लोकांना जुन्या कालावधीमध्ये ज्या समाजाला, मी कुठल्या समाजाचा नाव उल्लेख करत नाही, पण ज्या समाजाला आपण त्या कालावधीमध्ये थांबायला लावलं होतं त्यांना ती संधी दिली जाईल.